हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 33, भाग 2. सुख किंवा दुःख यावर कालवयाचा परिणाम होतो. हा काळाचा महिमा असतो. काळ लोटत जातो आणि सौख्याची मजा कमी कमी होत जाते किंवा दुःखाची तीव्रता कमी कमी होत जाते. आत्तापर्यंतचा स्वतःचा आजूबाजूच्यांचा अनुभव लक्षात घ्यावा. थोडे सूक्ष्म निरीक्षण किंवा मग त्याचे परखडपणे परीक्षण करावे. आपल्या लक्षात येईल की सुख किंवा दुःख हे वर्तुळाकार फिरत असते. तसेच सुख किंवा दुःख मानसिक असल्यामुळे याला इतर कोणी कारणीभूत नसते. या सर्वाला आपले आपणच जबाबदार असतो. प्रथम दुःखाबद्दल पाहूया. दुःख झालं की आपण लगेच विचलित होतो, भांबावून जातो. दुःखामुळे दररोजच्या जीवनात क्लेशकारक बदल होतो. तो सहन होत नाही. खरं म्हणजे आपल्याला क्लेश सहन करायला नको असतात. त्यामुळे स्वभावताच दुःख झटकून टाकायची प्रवृत्ती असते. दुःखातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची वृत्ती असते. त्यामुळे दुःख दूर करायला धडपड सुरू होते. आपल्याकडून हीच मोठी चूक होत असते. दुःख जगण्याची, सहन करण्याची सवय ठेवावी. दुःखात आनंदाने जगायला शिकावे. दुःखातून कायम करता सुटण्याचा हाच एकमेव सत्य शाश्वत मार्ग आहे. दुःख कालांतराने आपोआप नष्ट होत असते. आपण त्याला फक्त साथ द्यावी. स्वतः काही करून ते दूर करू नये. ते नैसर्गिकपणे दूर होतच असते. परंतु सर्वसाधारणपणे दुःख दूर करण्यासाठी सौख्य मिळवण्याचा खटाटोप केला जातो. ही आपल्या हातून दुसरी चूक होत असते. सौख्य प्राप्त झाले याचा अर्थ आपले दुःख नष्ट झाले असा आपण घेत असतो. परंतु वास्तवात आपण आपल्या दुःखावर सौख्याची चादर पसरवीत असतो. सौख्य ही टिकाऊ नसते. ते कालांतराने नष्ट होतेच होते. त्यावेळी त्याखाली झाकले गेलेले दुःख बाहेर येते. आता त्याचे दुपटीहून जास्त तीव्रतेने क्लेश होतात. कारण सौख्याची चटक लागलेली असते. ते तर नष्ट झालेले असते. आता नसलेले सुख आणि प्राप्त दुःख असे दुहेरी चटके बसतात. त्याचे क्लेश असह्य होतात. आता सौख्याबद्दल पाहूया. दुःखाप्रमाणे सौख्यही चिर शाश्वत नसते. दुःखाप्रमाणे ते असह्य नसते, तर हवेसे असते इतकेच. तेही जसजसा कालव्यय होत जाईल तसतसे कमी कमी होत जाऊन शेवटी नष्ट होते. यामुळे पुन्हा दुःख सुरू होते. सौख्य आपोआप नष्ट झाले नाही, तर मनुष्य ते स्वतःच नष्ट करायला घेतो. हे अनेक मार्गाने घडते, पण घडते हे निश्चित. दुःखानंतर सौख्य मिळाल्यामुळे माणूस सौख्याचा उपभोग बेभानपणे बेधुंद होऊन घेऊ लागतो. त्याला त्या सौख्याची चटक लागते. तो आणखी सौख्य मिळवण्यामागे लागतो. सौख्याचा जुगार खेळू लागतो. त्यासाठी तो प्राप्त सौख्याचा डाव भरीला लावतो. यात गोत्यात येतो आणि प्राप्त सौख्यही हरवून घेतो. कधीकधी माणसाला सौख्य बोचू लागते. त्याला त्या सौख्याचा, वैभवाचा, श्रीमंतीचा कंटाळा येतो. रोज तेच ते नको होते. वास्तविक रोजची श्रीखंडपुरी त्याला सौख्य देत असते, परंतु माणूस ती नाकारतो
आणि भलत्याच्या मागे धावतो. त्याला अवदसा आठवते. विनाशकाले विपरीत बुद्धी होते. मग तो जुगार खेळू लागतो, दारू पिऊ लागतो, बाहेरख्याली होतो. सौख्य मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट, मिळवलेली आपुलकी, जपलेली नीतिमूल्ये इत्यादी सर्व काही स्वतःच पायदळीत उडवतो. त्यानंतर जे व्हायचे तेच होते. चंचल सौख्य त्याच्याकडे पाठ फिरवते. तो दुःखी होतो. कधीकधी सौख्य माणसापासून दूर जात नाही. ते त्याच्याजवळच असते, परंतु तो ते उपभोगू शकत नाही. आजारी होतो, रोगाने जराजर्जर होतो, अंथरुणाला खिळतो किंवा एन केन प्रकारे शरीर सौख्य उपभोगायला साथ देत नाही. त्यामुळे तो सौख्य उपभोगू शकत नाही आणि दुःखी होतो. अशा प्रकारे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर पुन्हा सुख आणि पुन्हा सुखानंतर दुःख असा हा माणसाच्या आयुष्यात ऊन सावल्यांचा खेळ चालू असतो. यातून बाहेर पडायला अध्यात्म योग साधना हा एकमेव मार्ग आहे. विपश्चना. सुख आणि दुःख हे वास्तव सत्य नाही. तो मनाचा भास आहे, खेळ आहे. हे आत्मज्ञानाने जाणून घ्यावे. त्यासाठी कुंडलिनी जागृत करावी, आत्मबोध घ्यावा. अध्यात्म योग साधना नित्य नियमाने करावी. या योगे आपण विवेकी होतो. त्यामुळे आपण सुख किंवा दुःख अशा दोन्हीही वेळी संयमी राहतो. चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याच भावनेने आपण विचलित होत नाही. एखादे वाळलेले पान वारा येईल त्याप्रमाणे तो नेईल तिकडे जाऊ लागते. त्याप्रमाणे आपण प्राप्त परिस्थिती स्वीकारून घ्यावी. लक्षात घ्यावे की या विश्वात आत्म्याशिवाय काहीही शाश्वत नाही. सुखदुःख चंचल असते. सुख मिळाले म्हणून अवास्तव उड्या मारण्यात अर्थ नसतो. तसेच वाट्याला दुःख आले म्हणून छाती पिटून घेण्यातही अर्थ नसतो. परिस्थिती सतत बदलत असते. ती मोठ्या आनंदाने स्वीकारून जगायला लागावे. सुखदुःख विठ्ठली वाहून आपण आपले नित्य जीवन आनंदाने जगावे. या योगे आपण सुख आणि दुःख या पलीकडे आनंदात जीवन जगू लागतो. हा आनंद शाश्वत असतो. यास्तव सर्वप्रथम सौख्याचे वेळी संयम पाळायला शिकावे. हे सौख्य इतर कोणाचे तरी आपल्या वाट्याला आले आहे अशी त्रयस्थ भावना करावी. सौख्याला साक्षी राहावे. दुःखद प्रसंगी ते पचवायला जगायला शिकावे. या साक्षीत्वात मुक्ती आहे. हरिओम.